हे एक कसं असतं एक कर्मचाऱ्याला आहे ना जसं वर्ष हो लगेच बाबा घ्या देऊ SC ST असोसिएशन जिंदाबाद. SC ST असोसिएशन जिंदाबाद. SC ST असोसिएशन जिंदाबाद. जयराम साहेब आगे बढ़ो. जयराम साहेब आगे बढ़ो. जयराम साहेब आगे बढ़ो. या इकडे या इकडे दूर का जातो इकडे आपल्या पुढे मी जयराम जाधव सेक्रेटरी जनरल आहे ऑल इंडिया पोस्टल SC ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन. अखिल भारतीय स्तरावरती आमची असोसिएशन टपाल खात्यामध्ये काम करते आणि ऑदर ट्रेड युनियन असताना SC ST असोसिएशन ही मागासवर्गीय घटकांच्या हितरक्षणासाठी 1982 साली ही निर्माण झाली आणि आज संपूर्ण देश पातळीवर 23 सर्कलमध्ये आज आम्ही कार्यरत आहोत. आज आपल्या औरंगाबाद संभाजीनगर डिव्हिजनचं एक कॉन्फरन्स होते आणि त्या कॉन्फरन्सच्या अनुषंगाने इथल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उकल घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. व त्यांचे अनेक प्रश्न आहेत. रोस्टरचा प्रश्न आहे, त्यांच्यावरती होणाऱ्या अन्य अत्याचाराचा प्रश्न आहे, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ह्या माध्यमातून आम्ही प्रशासनासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. त्या अधिवेशनाचा एक भाग आहे की त्या निमित्ताने इथलं जी सगळी लोक आलेली आहेत आमची या डिव्हिजनमधून त्या डिव्हिजनमधल्या लोकांना पर्सनली ते जाऊन भेटू शकत. या निमित्ताने एकत्र येऊन ते आपले प्रश्न तिथल्या डिव्हिजन सेक्रेटरी समोर की तिथल्या रिजनल सेक्रेटरी समोर किंवा मी स्वतः सर्कल सेक्रेटरी आणि सेक्रेटरी जनरल माझ्यासमोर ते मांडू शकतात आणि तसेच प्रश्न आपण ते प्रशासनाकडे परस्यू करतो की त्यांच्या पुढ्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो. हा आपला उद्देश आहे. काय काय प्रश्न आहेत? सगळेच प्रश्न आता जे बोललो ना त्यांचे जे सगळेच तुमच्या अन्याय अत्याचार होतो SC ST घटकातला सर्व तो अन्याय अत्याचार होतो हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे त्यांच्यावरती ज्यांचं रोस्टर हे ठेवलं जात नाही. म्हणजे रोस्टरमध्ये SC ST घटकातल्या 100 जागा असतील त्यामधले समजा SC STच्या राखीव जागा असतात त्या राखीव जागा व्यवस्थित भरल्या जात नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग ते प्रशासनाच्या नजरेत आणून द्यावं लागतं. नाही असं असं आहे ते तुम्हाला भरावं लागतील ते सांगावं लागतं त्या प्रशासनाला. जाणून बुजून होत आहे? नाही जाणून बुजून होत नसतं प्रश्न. आता काही लोक जाणून बुजून आता पूर्वी आपण बोलू शकलो आता होत नाही. आता त्याला थोडंसं आपण या भाषेत म्हणू शकतो की आज्ञाची कमी हा भाग होऊ शकतो. ते खालचे लोक जे आहेत ना त्या लोकांना ते सगळं सांगावं लागेल. म्हणजे त्यांचा केडर कॅम्पच घ्यावं लागेल सांगण्यासाठी बाबा असंच यांचा 27.5%, 13.5%, 7.5% हे सगळे जे आहेत ना हे सगळं त्यांना कळत नाही. त्यांना या सगळ्या गोष्टी 100 जागामध्ये तुम्हाला एवढं तर राखीव ठेवावंच लागतं. ते कसं ठेवणार तुम्ही? काय ठराव काय झाले आणि आजचे ठराव झाले जातात ते या निमित्ताने या सगळ्या जातीचे बोलून ठरावच आहे. दुसरं काय हे सगळे ठरावच आहेत ना. आता रोस्टरचा ठराव होता तो ठराव सगळा महत्वाचा ठराव येतो तो आम्ही दिल्लीपर्यंत तो इथला प्रश्न नाहीच तो मग दिल्लीवरूनच करावा लागणार. तुमचं किती आहे रे बाबा? जाधवचं चौथं औरंगाबाद. तुम्ही कर्मचाऱ्यांना संघटनेच्या कर्मचाऱ्यांना काय आव्हान करणार? त्यांनी ह्या प्लॅटफॉर्मचा आपल्या हितरक्षणासाठी जास्तीत जास्त उपयोग करावा असं मी आवाहन करतो. कारण भविष्यामध्ये जी सगळी चित्र पालटते ज्या पद्धतीने बदलते की तुमच्या लोकांचं संरक्षण म्हणजे भले ही कास्ट बेस्ड संघटना असेल पण तुमच्या लोकांचं संरक्षण ही संघटनाच करू शकते. याचं कारण म्हणून मी लोकांना सांगतोय आज SC ST असोसिएशनचं सभासद यासाठी व्हा की जातनामाचा प्रकार हा जो असतो ना तो तुमचं म्हणणं त्यांना समोरच्याला ऐकावंच लागतं प्रशासनामधल्या मंडळींना. बाकी ते कितपत ऐकतील नाही ऐकतील आपल्याला काही माहित नाही पण ते ऐकावंच लागतं. त्यामुळं या असोसिएशनचं सभासदत्व जर त्यांनी फक्त SC STच्या लोकांनी तर व्हावं ऑदर कम्युनिटीच्या लोकांनी त्यांचंही संरक्षण कवच आम्ही करतो ना असं म्हणत नाही मी की नाही तो SC STचा माणूस होतो SC ST नाही तो OBC आहे तो ऑदर कम्युनिटी माणूस आहे त्याला आम्ही मदत करणार आम्ही मदत त्यांना करतो. कोणी त्याला काय म्हणायचं म्हणून त्याचा परिणाम त्याच्यावर अन्याय होतोय त्यांनी त्याचं म्हणणं पण मांडायचं ना त्यांनी कोणाकडे मांडायचं त्या माध्यमातून आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जातीयवाद नावाचा प्रकार आहे ना तो आम्ही करत नाही आणि कामाला करायचं आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आमचा बोलायचा उद्देश आहे.